रशियन सैन्याने रात्रभर 29 ड्रोनसह युक्रेनच्या 7 भागांवर हल्ला केलाय. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. युक्रेनच्या हवाई दलाने आज एक निवेदन जारी करून दावा केलाय की युक्रेनियन सैन्याने रशियन सैन्याने वापरलेल्या 29 पैकी 28 ड्रोन पाडले आहेत. सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले, त्यामुळे तिथे नागरिकांना मास्क लावण्याची सूचना सरकारने केली आहे. आठवड्याभरात कोविडच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचं आढळून आलंय. गेल्या आठवड्यात कोविड रुग्णांची संख्या 13,500 होती, ती या आठवड्यात 25,000वर पोहोचली आहे. आता तरी कोणतेही निर्बंध घालण्याची आवश्यकता नाहीये, मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी म्हटलंय. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर इराणने मोठी घोषणा केली आहे. इराणने राईसी यांच्या निधनानंतर देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतलाय. इराणमध्ये 28 जून रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार असल्याचं एका निवेदनात म्हटलंय. विकिलीक्सचे जुलियन असांज यांना लंडनमधील न्यायालयाने दिलासा देताना कथित हेरगिरी प्रकरणावरून त्यांच्या अमेरिकेतील प्रस्तावित प्रत्यार्पणाला आव्हान देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मागील दशकभरापासून याच मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. पाकिस्तानातील उत्तरदायित्व न्यायालयाने इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे नवीन आरोप ठेवले आहेत. उच्च श्रेणीची 7 मनगटी घड्याळे आणि सरकारी भेटवस्तूंच्या भंडारातील अन्य 10 मौल्यवान भेटवस्तू जवळ बाळगणे आणि त्यांची बेकायदेशीरपणे परस्पर विक्री करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. इम्रान खान पंतप्रधान असताना या भेटवस्तू मिळाल्या होत्या. लंडन आणि संपूर्ण युरोप येथील प्रसारमाध्यमे भारताविषयी नकारात्मक गोष्टी प्रसारित करत आहेत, अशी माहिती ब्रिटिश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन यांनी दिली आहे. सॅम स्टीव्हन्सन सध्या लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी भारतात आलेत. किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे. तेथील स्थानिक विद्यार्थी इतर देशांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले करत असल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानी विद्यार्थी आणि किर्गिस्तानमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्यानंतर तेथील विद्यार्थी हे बांगलादेश आणि पाकिस्तानासह भारतीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केला जातोय. किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील 500 विद्यार्थी अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरातील जवळपास 11 ठिकाणी छापेमारी केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोट प्रकरणात मुसाविर हुसेन शाजीब आणि स्फोटामागील सूत्रधार अब्दुल मतीन ताहा या दोघांना याआधीच अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीवरून ही छापेमारी केल्याचं सांगण्यात येत आहे. HIV वॅक्सिन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच वॅक्सिनच्या माध्यमातून HIV व्हायरस निष्क्रिय करणाऱ्या अँटीबॉडी निर्माण करण्यात यश आलंय. ड्यूक ह्युमन वॅक्सिन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांना या वॅक्सिनची चाचणी करण्यात यश आलंय. हे सुरुवातीचं संशोधन आहे, मात्र शास्त्रज्ञ आशावादी आहेत. या संशोधनातून भविष्यात HIV पासून 100% लोकांचं संरक्षण करणारी लस निर्माण करण्यास मदत होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासमोर नवीन आव्हान उभं राहिलंय. परदेशी फंडिंगमुळे आम आदमी पार्टी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. ईडी गृह मंत्रालयाला सोपवलेल्या अहवालात म्हटलं आहे की आम आदमी पार्टीला अमेरिका, कॅनडासह अनेक देशांमधून 7.8 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय. तसेच आम आदमी पार्टीने FCR, RPA आणि IPC नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही ईडीने केलाय. भाजपचे चीनशी निकटचे संबंध असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर भाजप नेते आणि चीनी कम्युनिस्ट नेते यांच्यात 2008 पासून झालेल्या 12 उच्चस्तरीय बैठकांची वृत्ते जाहीर करावीत, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय. भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असं विधान भाजपचे नेते संबित पात्रा यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका ओडिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय. या विधानावरून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असं विधान भाजपचे नेते संबित पात्रा यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका ओडिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय. या विधानावरून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने इटालियन ओपन स्पर्धेत अजिंक्यपदावर नाव कोरलंय. त्याने अजिंक्यपदाच्या लढतीत 24व्या स्थानावर असलेल्या निकोलस जॅरी याच्यावर सरळ 2 सेटमध्ये विजय मिळवत झळाळता करंडक पटकावलाय.
भारताच्या मिश्र 4x400 रिले संघाने आशियाई रिले अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सोमवारी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले. मात्र उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही भारतीय संघाला पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेपासून दूरच राहावं लागलंय. भारताच्या मिश्र संघात मोहम्मद अजमल, ज्योतिका श्रीदंडी, अमोज जेकब व शुभा व्यंकटेशन या खेळाडूंचा समावेश होता. भारताच्या मिश्र संघाने 3 मिनिटे व 14.12 सेकंदात शर्यत पूर्ण केली व नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवलाय. परदेशातील महोत्सवांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होत असताना आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे थेट मराठी चित्रपट महोत्सवच आयोजित करण्यात आलाय. उत्तर अमेरिकेत वास्तव्यास असणारे मराठी चित्रपट निर्माते अभिजित कोलप यांनी सुरू केलेल्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन यांच्यातर्फे प्रथमच या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे 27 व 28 जुलैला हा महोत्सव होणार आहे.